बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. तृतीय खंड भाग 5. सद्धम्म म्हणजे काय? सद्धर्माची कार्य. मनाची मलिनता दूर करणे. एकदा तथागत हे श्रावस्तीत विहार करीत असताना कौशल राजा प्रसेनजित तथागतांकडे आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या समीप पोचला. सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागतांना विनविले. यामध्ये त्यांचा हेतू लोकांना तथागत बुद्धाचे सर्वोत्तम दर्शन घडावे, तथागतांचा धर्म कळावा, तथागतांवर श्रद्धा बसावी हा होता. तथागत बुद्धांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्खू संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठा श्रोता समूहासमोर तथागतांनी धर्मोपदेश प्रारंभ केला. त्यावेळी त्या श्रोतृवृंदात 2 व्यापारी तथागतांचे प्रवचन ऐकत होते. त्यापैकी एक मनात विचार करू लागला, असल्या धर्मसिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते. किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे. दुसऱ्याच्या मनात विचार आला, असल्या माणसाला धर्मोपदेशक करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे. गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू त्याच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते. त्याचप्रमाणे तथागत बुद्ध ह्या राजामागून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चतुर्दिक्पाल 4 दिशा जगत रक्षकांनी संयमित आणि संरक्षित ठेवले. उलट दुसरा मात्र पिशाच्याने पिसाळल्याप्रमाणे एकसारखा मद्य पीत होता. शेवटी नशेत झोप आल्याने तो गुथ्याच्या जवळच्या रस्त्यावर पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारथ्याला न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्या पुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले. त्यानंतर या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो तथागत बुद्धांकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी तथागतांना आमंत्रण दिले. त्यावेळी त्या जगतवंत बुद्धांनी त्या दृष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले, मन सर्वांचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दृष्ट विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दृष्ट बनतात. पापोद्भव दुःखे ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात. मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते. मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगली असतात आणि अशा कुशल आचरणापासून उद्भवणारे सुख पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते. हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी तथागत बुद्धांची धर्मदीक्षा ग्रहण केली आणि ते तथागतांचे शिष्य झाले.